बिंदुताई जमला? हे इथंच लावू ना, हे फुग्गा हॅपी बर्थडेचा इथंच लावू ना. पाय बा आता तुझ्या मतानं, तुला जास्त समजते मापेक्षा, तर कुठं लावतं काय लावतं तर सांगा जरासं. आता तिथून इथून मी लावून राहिले, तिथून कसा दिसते हे विचारून राहिली तुम्हाला. तुझ्या मतानं पायवाल्या काही बी बोलता हो बिंदुताई तुम्ही. मूड खराब नको करा बरं. काऊन तुमचं मूड काऊन खराब आहे तुमचं? कुठं मूड खराब आहे? काही नाही, आता म्हणतो लाव ना तुझ्या मतानं अशी म्हणतो. मूड गिळ खराब नाही बापा, आनंदी हाव मी. नाही तिरप तारप झालं काय आता बाई? काजा बरोबर लावली ना मी? हो हो बरोबर लावली. जमलं जमलं मस्त एक नंबर. झालं, पुरी तयारी झाली. बिंदुताई स्वयंपाकात काय बनवलं? बनवलं पनीरची भाजी, भात, वरण, पोळ्या. अजून काही बनवावं लागते काय? सांगून द्या आता बनवतो. नाही होऊन जाते होऊन जाते, तेवढंच तर बनवावं लागते. आता बाई अजून काही काय काय आवडते काय अजून काही ननदबाईले? ननदबाईच्या आवडीचा तिला सारच आवडते व जमते, होऊन जाते. पनीरची भाजी, वरण, भात, पोळी जमते. नाही तर काय अजून काय काही बनवतं. झालं मग आता तयारी तर झाली पुरी. आता ननदबाई आल्या केक कापून घेऊ. हे सगळे जेंट्स लोक हो येते येते सगळे येते. 7 वाजेपर्यंत सगळे येते. 7 वाजताच केक कापू. डोली बी येऊन जाते 7 वाजेपर्यंत. हो आता बाई आता तुम्ही आजूबाजूने त्या दोघी तिघीले द्या ना सांगून, त्या येऊन जातील. लेकरं पाखरं द्या सांगून तेवढ्या दोघे तिघी. जा. हो कितीचा टाइम सांगू त्याला येवाचा? सांगून द्या ना 7 वाजता. 7 वाजता केक कापू का? नाही 7 वाजता सांगून द्या त्याला. नाही आता बाई आपण बरोबर 7 वाजता केक कापूच, तर त्याला तुम्ही 6:45 सांगा. 6:45 सांगा तर त्या 7 वाजता येतील. 7 सांगा तर त्या 7:30 वाजता येतील म्हणून म्हणतो. हो बरोबर आहे बिंदू, तुझ्या बरोबर आहे. मी जातो पटकन त्याला 6:45 सांगून देतो ना. हो जा आता बाई सांगून द्या तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डॉली. साईडनं हो, खामाचा रस्ता अडवला. जा इथून साईडनं हो, जाऊ दे मला. ओ मेरी जान, आज है तुम्हारा वाढदिवस. मेरे से गिफ्ट ले लो. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. गो गो जा म्हटलं ना. जा इथून. नाही हवंय मला, नाही पाहिजे मला तुझं गिफ्ट. तू तुझं गिफ्ट तुझ्याजवळ ठेव. आणि तुला कोणी सांगितलं की माझा वाढदिवस आहे म्हणून? मला कोणी सांगितलं? मला फेसबुकनं सांगितलं आज डॉलीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे डॉली. हॅपी बर्थडे डॉली. घे, खूप प्रेमानं गिफ्ट आणलं मी तुझ्यासाठी. घे माझं गिफ्ट स्वीकार कर आणि मला स्वीकार कर. तुला समजत नाही का रे? हे माझं लग्न आहे आणि तू मला गिफ्ट देतो? नालायक खुटला. काही फरक नाही पडत डॉली. लग्न आहे तर काय झालं? आपण मित्र नाही राहू शकत काय? मित्र मैत्रिणीला गिफ्ट नाही देऊ शकत काय? मित्राच्या नात्यानं आणि तू माझी मैत्रीण या नात्यानं माझं गिफ्ट स्वीकार कर. घे डॉली. हॅपी बर्थडे डॉली. मी तुला नाही विसरू शकत. प्रेमिका नाही तर मैत्रीण बनून तरी माझ्यासोबत राहा. हॅपी बर्थडे. ए माखड तोंड्या, तू साइड होतो की नाही होत की मैं ओरडू? मैं भी चिल्ला सकता हूँ बेबी. मैं भी चिल्लाऊंगा अगर तुम चिल्लाएगी तो. मैं लैला चिल्लाऊंगा कुर्ता फाड़ के. तू साइड होतो की नाही होत? तू बघितले ना माझे खराटे, बघितले ना तू? देऊ का तुला? पाहिजे का तुला? साइड हो, लवकर साइड हो. जाऊ दे मला, टाइम होतोय. काय झालं? काय होत इथं? काय सुरू आहे? सर हा बघा, हा मला अडवतोय आणि मला खस थर्ड लँग्वेज मला बोलतोय. बघा याला अरेस्ट करा. काय रे, जास्त शहाणा झाला काय? नाही सर, नाही मी शहाणा नाही झालो. माझी मैत्रीण आहे ते. मी तिचा मित्र आहो. तिचा वाढदिवस आहे. मी तिला गिफ्ट देतो. ते नाही म्हणते. मी तिला काहीच बोललो नाही. फक्त बोललो हॅपी बर्थडे आणि गिफ्ट घे. ते नाही म्हणते. सर हा मला ब्लॅकमेल करतोय. तुम्ही ऐकू नका याचा. तुम्ही सीधे याला अरेस्ट करा. काय रे, चल चरबी आली वाटते. रगावलं काय? नाही सर, माफी मागतो सर. मी नाही बोलत तिला हॅपी बर्थडे, नाही देत गिफ्ट. जाऊ द्या. मी काहीच नाही बोललो सर, काहीच नाही बोललो. जाऊ द्या मला सर. ए थांब सर. बघा फडाला तो. मी इथून जाते आणि तो मला आडवा होते आणि मला काय बोलते. थर्ड लँग्वेज वापरतो माझ्यासोबत. तुम्ही बिलकुल चिंता करू नका. याच्यानंतर हा दिसला लगेच तुम्ही मला कॉल करा. ठीक आहे? ओके सर. ओके. करा ना फोन. करा ना ननदबाईले. करा ना तुमच्या बहिणीले फोन. कुठं राहिल्या तर 6:30 पर्यंत घरी येतोच म्हणे. सकाळी मी चांगली कडकच बजावून सांगितली होती त्याले का तुम्ही 6:30 पर्यंत घरी या. हो म्हणे वहिनी येतोच म्हणे. 6:30 पर्यंत येतोच म्हणे. आणि कुठं अटकल्या तर काय माहिती. आपली तयारी पुरी झाली
ननदबाईच नाही, त्याचा वाढदिवस तेच नाही. येईनच आता. आता एवढ्या दुरून येवाले टाइम नाही लागत काय? 6:30 म्हटलं तर तुझ्याच मनानं 6:30 वाजता येईन काय? येईनच आता. कायले फोन करायला लागते? येतेच आता, येईनच आता. आत्याबाई पहा, अशी ऐकतच नाही. येईल म्हणतो फोन करा तर येईनच म्हणते. आता 8 वाजेपर्यंत येईन तर मग 8 वाजेपर्यंत आपण असंच उभं राहता काय? हो, कर बरं फोन मदत. कर, फोन कर. फोन लाव. कुठं राहिली बाई म्हणा? फोन लाव बरं. लाव रे बापू, फोन लाव. लाव बरं. थंडीचे दिवस आहे, लवकर येऊन जात जाय म्हणा आता. आजच नाही, डेलीसाठीच आता तिले तसं म्हणा लागन. लवकर येऊन जात जाय. ठीक आहे बाबा, लावतो. हा, राहू दे, फोन नको लावा. आल्या हॅपी बर्थडे ननदबाई. या केक कापाले. ननदबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणतो. तयारी झाली आहे तुमच्या वाढदिवसासाठी. केक आणून ठेवला, सजावट केली, सगळं केलं म्या. या ना, केक तर कापा. हॅपी बर्थडे म्हणतो. या केक काम तर बोलतही नाही ननदबाई. अमाय, काय झालं गड्या? ननदबाई बोलले बी नाही. काही गलती केली काय गड्या म्या? आत्याबाई मी काय, माझ्याकडून काही चुकी झाली का? त्याला माहीतच नव्हतं वाटते. ते तुम्ही हे अचानक केलं काय? एकदम बाहेरून आल्या बरोबर हॅपी बर्थडे केक कापाली. बाहेरून माणूस आला, कोणत्या मुळात राहते, काय राग राहते, काही राहते, काही समजत नाही का? काय सुनबाई ललिता, ते काय माणूस आहे का? मै ननदबाई का माणूस आहे का काकू? हट, हे बायकोच उरफाटी आहे बापा. समोताबाई आता एकदम आली, घरात पाय ठेवले, एकदम आली आणि एकदम ललिता म्हणते ये केक कापाले. अशी साय सुधलीच केक कापाली काय? हातपाय धुईन जराशी बसन मग येईन ना ते. हो बरोबर आहे मंजुळा. हो ललिता, तुला तेवढे समजत नाही का? जेमते माने तिला आता हातपाय घे, धु दे, जरासं पावडर वावडर लावू दे, मग केक कापाले सांग. आल्या बरोबर ये केक कापाले. काहीतरी रस्त्यावर आहे काय? रस्त्यावर केला काय तुम्ही वाढदिवस? रस्त्यावर. आता बाई आपण तयारी करून ठेवली. आता त्याला सरप्राईज असं द्यावाचं होतं आपल्याला, नाही का बिंदू? ते भाऊजी सरप्राईज असं द्यावाचं होतं. मग सरप्राईज कसं राहते? असंच तर राहते ना, आल्या बरोबर या केक कापाले, असंच तर राहते. सरप्राईज कसं राहते? नाही आता बाई, काहीतरी झालं ननदबाई सोबत, काहीतरी झालं, नाही तर काही गुस्सा आला वाटते त्याला. मी तसं म्हटलं तर याच्यात गुस्सा करायचं काय कारण होतं? पण आता बोलल्या नाही काही नाही, मग म्हणत्या तरी का बा थांबा मी हात पाय तोंड धुवून येतो, मग केक कापू. असं तसं काहीच नाही. चुपचाप सासूरल्या चालल्या गेल्या अंदर. मी काय पागल आहो का त्याच्या मागं फिरून राहिली हॅपी बर्थडे करत? या केक कापाले. एवढ्या सकाळीपासून तयारीत लागली ना. काही नाही झालं. काय होईन, सकाळीच तर चांगलीच गेली. ते काय होईन तिले? काही नाही झालं. हात पाय तोंड धुऊ दे, येते ते. जाऊन पाहतो बरं मी काय झालं तर विचारतो त्याला. तू 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 थांब, इथंच थांब. तू नको जाऊ बिंदू, जाय बरं, पाय बरं काय झालं तर. आणि तिले हात पाय तोंड धुवून घेऊन ये केक कापाले. हो आत्याबाई, पाहतो मी. जा बाबा, काही करून फायदा नाही. खरंच कोणासाठी काही करा नाही. मी म्हटलं ननदबाईसाठी मस्त सरप्राईज पार्टी करतो म्हटलं, तर ननदबाईंचा तर मूडच खराब आहे बाबा. काय झालं काय नाही तर मावरच काढायचा होता का मूड खराब? होता तर मला काय माहित होतं ननदबाईचा मूड खराब आहे म्हणून? केलंच नसतं एवढं सगळं उभं म्या. असं करायचं राहिलं असतं ननदबाईला तर मला माहित राहिलं असतं. काऊन ननदबाई, काय झालं तुम्हाला? ललितानं तुम्हाला हॅपी बर्थडे म्हणलं, या ननदबाई केक कापाले म्हटलं, तर काऊन निघून येऊन गेल्या? थोडंसं बोलून घेत्या. हो येतो वहिनी, हात पाय धुवून येतो असं म्हणत्या, तर तिला बरं वाटत होतं. आता ते ललिता पा कशी म्हणून राहिली, माझ्यासंग बोलली नाही. ननदबाई माझ्यासंग बोलल्या नाही. मी एवढं केलं, सकाळीपासून तयारी करून राहिली ते तुमच्या वाढदिवसाची, तर तुम्ही अशा काऊन निघून आले? काय झालं तुम्हाला? मूड खराब आहे का काय त्यानं? काही नाही वहिनी, मी नाही बोलले. मी म्हटलं आल्याबरोबर काय बोलू म्हणून मी काही नाही बोलले. तसं काही नाही झालं, माझं मूड वगैरे खराब नाही, ठीक आहे, काही नाही झालं. नाही नाही ननदबाई, तसं नाही. तुमचं काहीतरी झालं. एवढा उशीर काऊन लागला मग तुम्हाला येवाले? तुम्ही तर म्हणे ना 6:30 पर्यंत घरी येतो, मग 7, 7:15 वाजून गेले ना. एवढा उशीर काय काऊन झाला? काय झालं सांगा ना ननदबाई, काय झालं? आम्हाला सांगू शकता तुम्ही, आपण त्याच्यावर काही तोड काढू. काही नाही ना वहिनी, मी सांगते ना, काही नाही झालं. ननदबाई तुम्ही तर म्हणून राहिला की काही नाही झालं, पण आम्हाला वाटून राहिलं का काही ना काही झालं. तुमच्या चेहऱ्यावरून सप्पा दिसून राहिला. तुमचा चेहरा पुरा पडलेला दिसून राहिला. जेव्हा सकाळी गेला तुम्ही, तेव्हा तुम्ही खुश होत्या, आनंदी होत्या, आणि आता एकदम पडलेला चेहरा दिसून राहिला. काऊन, काय झालं ननदबाई? सांगा ना, खरंच काय झालं सांगा. काही नाही ना वहिनी, काही नाही झालं. ननदबाई अप्पा, आम्ही तुमच्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहोत. आम्हाला तुम्ही सांगू शकता काही बी. असं चूप राहिल्यानं जमणार नाही. असं चूप राहिल्यानं जमणार नाही. जो प्रॉब्लेम आहे ना तुमच्या जीवनात, समोर चालून अजून वाढेल. म्हणून आता सगळे तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगून द्या तुम्ही, तर आपण त्याच्यावर काही इलाज करू. तर तो प्रॉब्लेम इथंच खतम होईल. नाही तर तुम्हाला जिंदगीभर सहन करायला लागेल. ननदबाई आता सांगतो, समोर तुमचं लग्न होणार आहे. ते लोक जे आहे, तुम्ही जाणार तिथं अनोळखी राहणार, ते तुमची प्रॉब्लेम समजून घेणार नाही. उलट ते
ताने मारन तुम्हाला बी आम्हाला बी जगू नाही देवायचे. म्हणून म्हणतो ननदबाई काय झालं ते सांगा, स्पष्ट स्पष्ट सांगा, सप्पा सप्पा सीधा, नो बकवास. वहिनी तो नाही खाय, तो लफंगा, तो लोफर, तो रस्त्यावर मला आडवा झाला होता. मला हॅपी बर्थडे म्हणत होता आणि माझं गिफ्ट घे म्हणत होता, आय लव्ह यू म्हणत होता, मैत्री ठेवू असं म्हणत होता. टेडी आणलं होतं त्यानं माझ्यासाठी. होयच नाही, अलग आडवाच झाला होता मला. अच्छा तो हो का, त्याची एवढी हिंमत अजून मुरलीच नाही का त्याची? 1-2 वेळा जेलमध्ये गेला तरी. बिंदुताई तो नाही काय? मला बी त्यानं तसंच फसवलं होतं, मी नाही सांगू का तुम्हाला? तो असं काय म्हणजे आता बी आडवा होते का तो? मग तुम्ही फोन कोण नाही केला? मग दादाला फोन करत्या, आडवा झाला होता तर पोलिसाला फोन लावत्या. आले होते मग तिथे पोलीस आले होते आणि तो पडाला. मग तरी पोलिसांनी मला म्हटलं की यानंतर जर आडवा झाला तो तर मला फोन कॉल कर म्हणून. हो म्हटलं आणि मग मी निघून आले, म्हणून तर मला उशीर झाला. तेव्हाच्या तेव्हा ननदबाई तुम्ही यायला फोन करते. दादाला फोन केला असता तुम्ही तर तिघं बी आले असते, अजून त्याला मारलं असतं चांगलं. काऊन फोन नाही केला तुम्ही? फोन करायला पाहिजे होता तुम्ही. असं भिऊ नका त्याला, तो एवढा काही डेंजर नाही आहे, तो खतरनाक नाही आहे, तो असाच लफंगा पोट्टा होय तो. मला भीती वाटली, मी फोन केला असता तर त्यानं माझा फोन घेतला असता, म्हणून मी फोन नाही केला. मी त्याला खूप बोलले, मी घेतून मग साईडनं हो, मला जाऊ दे, तर नाही माझं गिफ्ट घे, माझं गिफ्ट स्वीकार कर, मला गिफ्ट स्वीकार कर, असंच करत होतं. बरं ननदबाई, आता तुम्ही सांगितलं ना तर टेन्शन नका घेऊ तुम्ही. पाहू आता आपण त्याला. हो, त्याच्या यानं कधी तुमच्या जीवनात कधीच अडथळा येणार नाही, मी सांगतो. हो, मी आहे तुमच्यासोबत आणि मी बी ननदबाई, आम्ही दोघेही तुमच्यासोबत आहे. काय कधी बी तो दिसला काही झाला तर तुम्ही लगेच मेसेज तरी करून टाकायचा, ठीक आहे? आम्ही लगेच तुमच्या दादाला घेऊन येतो. थँक्यू वहिनी. हो चला आता आनंदी व्हा, जाऊ द्या, झालं गेलं जाऊ द्या. आनंदी व्हा, मस्त ड्रेस घाला आणि या बाहेर केक कापायला, ठीक आहे? ओके ओके वहिनी, ठीक आहे. काय म्हणते डोली? काय झालं? काही नाही झालं आत्याबाई, जेमतेम आल्या आणि आल्या बरोबर घरात पाय ठेवल्या बरोबर ललितानं म्हटलं या केक कापाले. तर त्याचं असं म्हणणं झालं का आल्या बाहेरून आल्याबरोबरच केक कापायला येऊ काय? हातपाय धुतो, तोंड धुतो, कपडे बदलतो म्हणे आणि मग केक कापतो म्हणे, असं त्याचं म्हणणं झालं. तर मग बोलायला तर पाहिजे होतं बिंदुताई, हा ननदबाई ना, का वहिनी येतो मी हातपाय धुवून फ्रेश होऊन आणि कपडे बदलून येतो, असं बोलले असते तर मला बरं वाटलं असतं. काही कोणाने काही नाही वाटलं असतं. त्या बोलल्या नाही ना, निघून चालल्या गेल्या बाबा. मी इकडे बोलूनच राहिली मागून त्याच्या आणि ते निघून चालल्या त्या. नाही बोलल्या तशाही आपल्या ननदबाई कमीच बोलते ना ललिता. तुला पाहिलं का त्याला जास्त बोलताना? नाही बोलल्या त्या. झालं ना आता. काय म्हणतात तर मग केक कापायला येत नाही म्हणते? येते कपडे बदलून तयारी करून येते. बाई मी तेच म्हणत होती. हा हे आल्या बरोबर हॅपी बर्थडे. आल्या बाई मानानं तर या ननदबाई या. तयारी पूर्ण झालेली आहे. ओके ओके वहिनी येते. घ्या मग ननदबाई करा फू. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. आई घे केक खा.